विधानसभेसाठी भाजपची 2 दिवसात भूमिका स्पष्ट होणार आहे। उद्या आणि परवा भाजप कोर कमिटीची मुंबईमध्ये सलग 2 दिवस मॅरेथॉन बैठक असणार आहे। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादवांसह प्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजपचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी समोर येते। 2 दिवस मुंबईमध्ये सलग बैठका असणार आहेत, कशा प्रकारे याचं आयोजन करण्यात आलंय? प्राची, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं रणनीती तयार करण्यात आली आहे। खऱ्या अर्थानं भूपेंद्र यादव जे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आहेत आणि त्यांच्यासोबत सहप्रभारी अश्विनी वैष्णव या 2 प्रभारी आणि सहप्रभाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या संध्याकाळी आणि परवा संध्याकाळी अशी 2 दिवसीय बैठक बोलवण्यात आली आहे। यामध्ये विधानसभेसाठी भाजप लढणाऱ्या जागा असेल, रणनीती असेल आणि रोडमॅप असेल, यावर अंतिमतः चर्चा होईल आणि या सगळ्या संदर्भात 2 दिवसात झालेल्या चर्चेचा तपशील 21 तारखेला गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर असतील त्यावेळेस त्यांना कळवला जाणार आहे। त्यामुळे या 2 दिवसात होणाऱ्या बैठकीमध्ये भाजप विधानसभेसाठी नक्की काय करणार आहे यावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे या 2 दिवसाच्या बैठकीत नक्की काय घडतंय, भाजप नेमकी कुठले निर्णय घेते आणि विधानसभेबाबत भाजपची नेमकी भूमिका आणि जागांबद्दलची आकडेवारी काय असेल हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। प्राची, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।